अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून 7 एप्रिल 2026 रोजी जी-आर आलेला आहे. या जी-आरमध्ये काय लिहिलं आहे, आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. अशाच रोज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोज अशीच अपडेट भेटत राहील. तर चला जी-आर पाहूया. तर तुम्ही पाहू शकता, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी राज्य सरकारने जो जी-आर आणला आहे तो तुम्ही पाहू शकता. इथे एकदम क्लिअरली लिहिलेलं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरण करण्याबाबत. म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे त्यांच्यासाठी मार्च महिन्याचा जी पगार आहे तुमची, ठीक आहे, प्रोत्साहन तुमचं मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे, ते त्याच्यासाठी जो पैसा आहे, तो निधी आहे, तो वितरण करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. खाली तुम्ही एकदम क्लिअरली पाहू शकता की आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई यांचं याकडनंही जो शासन निर्णय आलेला आहे. तर सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे महिना मार्च 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता ये जो जी-आर आहे हा आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम क्लिअरली इथं लिहिलेलं आहे. इथं मार्च महिना 2026चा जो तुमचं प्रोत्साहन भत्ता आणि तुमचं मानधन आहे ते देण्यासाठीच ही जी-आर जो आहे तो आलेला आहे. आणि इथं तुम्ही खाली पाहू पण शकता की पोषक आहार, पोषक अन्न व पेय यांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम, ठीक आहे, यांच्यासाठी जो पैसा आहे तो इथं आहे, ठीक आहे. विद्यमान तरतूद आणि या आदेशान्वये तरतूद करण्यात येत असलेली निधी. या प्रकारे लवकरच आता तुम्हाला जो आहे जे आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे त्यांची जी पगार आहे, जे पैसे आहे, मानधन आहे, ते लवकरच येणार आहे. त्याच्यासाठी जो पैसा आहे तो निधी वितरणाचा जी-आर आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जी-आर दाखवला आणि जी माहिती होती ती तुम्हाला एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून, आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की विचारा. आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.